नमस्कार मंडळी, मी सोनाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे इडलीच्या एकाच पिठापासून 4 पदार्थ कसे बनवायचे ते। तर त्यासाठी ना इथे मी टोपामध्ये 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, पाव वाटी चणा डाळ आणि 2 चमचे मेथी 8 तास भिजवून घेतलं आणि आता ते मी वाटून घेत आहे। लागेल तसं पाणी घालून थोडं जाडसरच असं मिश्रण आता मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात। ते बघू शकता तुम्ही, मस्त असं आता मी वाटायला घेतलंय ते आणि लगेचच मी एका मोठ्या टोपामध्ये काढून घेते। तर पूर्ण मिश्रण आता वाटून झालं की ते मस्त असं 5-7 मिनिटे ना आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हाताने, आता थंडीचे दिवस आहेत ना, तर पीठ येत नाही म्हणजे चांगलं आंबत नाही, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित हातानेच मिक्स करायचं आहे। ते चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताच्या गरमीने त्या पिठाला पण एक गरमी येते। तर बघा तुम्ही मी कशी मिक्स करते, एकाच डायरेक्शनने ते हलवत हलवत मिक्स करायचं आहे आणि झाकून व्यवस्थित 8 ते 10 तास ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशी करते ते। आता माझा फेटून झालं आहे आणि आता मी त्याला झाकून ठेवते। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तुम्ही, मस्त असं पीठ आपलं आंबलेलं आहे। हे बघा किती मस्त तयार झालं आहे ना पीठ। तर आता मी याचे ना वेगवेगळे भाग करून घेते, मला जसे जसे पदार्थ बनवायचे आहेत तसे। त्याआधी मी यात घालत आहे चवीप्रमाणे मीठ टाकून पण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता मी पहिल्या तऱ्हेचं इडल्या बनवणार आहे, त्यासाठी मी इडली पात्र पाणी घालून गरम करायला ठेवलं आहे। पाणी आपलं उकळलेलं पाहिजे आपल्याला इडल्या ठेवण्याआधी, तेव्हाच इडल्या आपल्या मस्त स्पंजी होतात। आता मी इडली पात्राला तेल लावून घेते आणि त्यात हे मिश्रण टाकते। इडल्या बनवण्यासाठी आपल्याला जाडच पीठ लागते, त्यामुळे यात कमी पाणी वगैरे घातलेलं नाही। तर तुम्ही बघू शकता। तर इथं व्हिडिओच्या नादात माझा एका बाजूला गेलेला आहे थोडं पीठ, तो मी नंतर पुसून घेईल। ते कसं कॅमेऱ्यात बघायचं की इकडे बघायचं असं थोडं कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे। तर आता मी पूर्ण हे सगळे साचे भरून घेते आणि आता ते ठेवते मी। पाणी उकळलेलं आहे इडली पात्रातला, तर ठेवताना पण आपल्याला तर चटणीसाठी इथे मी ओला नारळ, कच्चे शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे। तर हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मी थोडं थोडं करून घालते, कारण मी छोटा भांडा घेतला आहे। छोट्या भांड्यात चटणी चांगली होते आणि तिखट तुम्हाला जेवढं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता। आणि यात घालायचं आहे थोडीशी साखर आणि मीठ चवीपुरतं, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ। तुम्ही नक्की या चटणीमध्ये साखर घालून बघा आणि मग मला सांगा कशी टेस्ट होते ती। ओल्या खोबऱ्याची ही चटणी आमच्या घरात सर्वांना खूप आवडते। तर इथं आता मी चटणी वाटून झाली आहे, तर फोडणीसाठी त्या कढईत मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यात जिरं मोहरी टाकले आणि कढीपत्ता टाकला आणि जिरं मोहरी तडतडली आपली की यात मी वाटलेलं आपली जी चटणी आहे ती घालणार आहे। बघा तुम्ही किती मस्त दिसते चटणीचा कलर, आणि आपल्याला पाहिजे तशी पातळ जाड आपण ठेवू शकते। तर इडलीसोबत आम्हाला थोडी पातळच अशी चटणी आवडते। तर आता इथे मी चटणी लगेचच झालेली आहे। आपण इडल्या बघूया आपल्या कशा झाल्यात त्या 15 मिनिटांनी। बघा तुम्ही किती मस्त छान अशा इडल्या वाफळलेल्या आहेत। आता मी लगेच काढून घेते आणि सर्वांना खायला देते इडल्या। तर इथं आता वाटीत मी टाकले आहे चटणी आणि लगेच आता इडल्या पण काढून घेते। मस्त झालेत आपल्या इडल्या बघा, अजिबात असं चिकट वगैरे नाही दिसत आहेत। गरम आहे ना ते भांडं, म्हणून मी
अशा याच्याने पकडीने धरते आणि काढून घेते. बघा मस्त सॉफ्ट अशा स्पंजी आपल्या इडल्या तयार आहेत. तर कसे वाटले तुम्हाला हे इडल्यांची रेसिपी? आणि याच पिठापासून अजून मी दुसरे पण पदार्थ करून दाखवते तुम्हाला. चला तर आता दुसरी रेसिपी बघूया. इथे मी आता एक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि पातेलीत इडलीचं थोडंसं पीठ काढून घेतले. त्यात घालत आहे मी थोडीशी हळद, अगदी पाव चमचा. आणि यात घालणार आहे मी आता ओला खोबरा आणि गूळ. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गूळ आपल्याला हाताने व्यवस्थित चुरून मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात एकदम एकजीव होईपर्यंत, हळदीचा कलर येईपर्यंत बघा मी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. आणि थोडं आपल्याला याची कन्सिस्टन्सी पातळ करायचं. हे मिश्रण थोडं जाड आहे ना इडलीसाठी आपण केलेलं, तर त्याच्यात आता पाणी घालून आपल्याला पातळ करायचं आहे. असं भज्यासारखं पातळ करायचं. बघू शकता तुम्ही कशी कन्सिस्टन्सी आहे ती. आणि गॅसवर एक तवा ठेवला आहे मी गरम करायला नेरलेपचा. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं. तर हा जो पदार्थ आहे ना, आपण साधारण उत्तप्पा बनवतो तसा बनवायचा, पण हा आहे ना आमच्या पनवेल भागामध्ये संक्रांतीला भानोली केली जाते, तसा लागतो चवीला. माझ्या मुलींना खूप आवडतो हा. तर नेहमी आमच्या घरात जेव्हा इडली बनते ना, तर हा पदार्थ बनतो. थोडा जाड ठेवून पसरवून घेते मी आणि याला झाकते. झाकून 1-2 मिनटं याला वाफून घ्यायचं. बघा मस्त अशी जाळी आलेली आहे त्याला. आणि बघा मस्त आंबल्यामुळे तो असा किती मस्त झालाय ना. आणि लगेचच आपण पलटून घेऊ. खरपूस असं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा. थोडा तेल लावायचा आणि पलटून घ्यायचा आपल्याला. तर अशा प्रकारे हा, माझ्या मुली तर गोड पोला बोलतात, मी भानोलीच बोलते. तर हा पण पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या मुलींना पण खूप आवडेल. तर असे मी सगळे हे भानोले रेडी करून घेतले. आता मी बनवत आहे इथे डोसे. तर त्यासाठी मी पॅनला तेल लावून घेतलं आणि ते पीठ जे आहे ते पाणी टाकून थोडं पातळ केलं होतं मी इडलीचं पीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी ना साखर टाकायची त्या पिठात, म्हणजे आपले डोसे ना मस्त कुरकुरीत होतात आणि मस्त ब्राऊन कलर येतो डोस्याला. तर इथं बघू शकता तुम्ही मी पॅनवर ते बॅटर टाकलेलं आहे आणि चमच्याने मी असं फिरवून घेते. आणि याला काय झाकून वगैरे ठेवायची गरज नाही आहे. डोसा आपला कुरकुरीत असा लगेचच तयार होतो. वरून थोडंसं तेल शिंपडायचं आपल्याला. एक अर्ध्या मिनटाचा आपला डोसा मस्त, तवा जर तापला असेल ना मस्त असा कुरकुरीत होऊन जातो. तर इथे तुम्ही बघू शकता आपला आता डोसा पण रेडी आहे. आता मी लगेच काढून घेते डोसा. आणि आता मी बनवते उत्तप्पा. त्यासाठी त्याच पॅनला मी तेल लावलं आणि ते बॅटर टाकून घेतला. उत्तप्पा बनवताना आपण पसरवत नाही, असं जाडच ठेवायचं. 2-3 चमचे मी बॅटर टाकला आणि त्याच्यावर आता टाकते मी कांदा आणि टोमॅटो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सर्व काही टाकू शकता. व्यवस्थित आपण सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि झाकून ठेवायचा. उत्तप्पा बनवताना थोडा जाड असतो ना, मग झाकला ना की मस्त आतपर्यंत शिजतो. आणि लगेच पलटी करून घ्यायचा 1 मिनिटाने आणि दोन्हीकडून मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्या 4ही रेसिपीज
पदार्थ बनवून तयार आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आजच्या माझ्या व्हिडिओ नक्की सांगा आणि रेसिपीज नक्की ट्राय करा. आणि आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.